नमस्कार मित्रांनो, मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 5 धडाकेबाज निर्णय, विद्यार्थी शेतकरी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या उद्यापासून लागू। 18 जुलै शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जून 2025 पासून सुरू झाले आहे आणि हे अधिवेशन आज म्हणजेच 18 जुलै 2025 रोजी समाप्त होईल। दरम्यान पावसाळी अधिवेशन संपण्याआधीच राज्य शासकीय सेवेतील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची एक प्रलंबित मागणी पूर्ण होणार अशी माहिती हाती येत आहे। पावसाळी अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होत आहे। विरोधकांच्या माध्यमातून राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरून घेरले जात आहे। दरम्यान आता पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एक गुड न्यूज मिळणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय पावसाळी अधिवेशनानंतर घेतला जाऊ शकतो। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, होमिओपॅथी अर्थात BHMS डॉक्टरांना ॲलोपॅथीचे उपचार करता येणार नाहीत। राज्य सरकारकडून याबाबत निर्णय देत स्थगिती देण्यात आली आहे। त्यामुळे आता होमिओपॅथी डॉक्टरांची ॲलोपॅथी नोंदणी रद्द झाली असून होमिओपॅथी डॉक्टरांना आता ॲलोपॅथी औषधे लिहिण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे। या स्थगितीविरोधात BHMS डॉक्टर आक्रमक झाले असून आंदोलनाची भूमिका घेतली आहे। चुकीचे निदान झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता वर्तवत IMA कडून होमिओपॅथी डॉक्टरांकडून ॲलोपॅथी उपचार करण्यास स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती। यावर राज्य सरकारकडून निर्णय घेत सदर उपचार पद्धतीला स्थगिती देण्यात आली आहे। मात्र या निर्णयाला होमिओपॅथी डॉक्टरांकडून विरोध करण्यात येत असून आंदोलनाची भूमिका घेतली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मुंबई महानगरातील सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासूनचे अडथळे दूर करीत मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला परत आणण्याचे काम आम्ही करत आहोत। याशिवाय महायुती सरकारने केलेल्या प्रयत्नामुळे देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईतील नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल। नगरविकास आणि गृहनिर्माण विभागातील आवश्यक त्या सुधारणांमुळे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होतील, तसेच झोपडपट्टी मुक्त मुंबईच्या दिशेने वाटचाल होईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्य सरकारने तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून यामुळे शेतकरी, लहान भूधारक आणि नागरी विभागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे। शासनाने सांगितले की येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी या संदर्भातील अधिसूचना जारी केली जाईल। या निर्णयामुळे लहान जमिनीच्या खरेदी विक्रीवर निर्बंध हटणार असून विशेषतः नागरी वसाहतीत असलेल्या तालुक्यांमध्ये जमिनीचे छोटे तुकडे विकण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे।